टीम के कप्तान कान से उन्होंने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है और क्षेत्ररक्षण करने के लिए आमंत्रित किया है देवबाग टीम को। दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से दोपहर के वक्त के दौरान दर्शकों को एक नफातुला मुकाबला देखने का अवसर प्राप्त हो सकता है। मैदान के भीतर दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा, जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए, उसी को क्रिकेट के परिभाषा में काबिले तारीफ क्रिकेट, रोमांचक क्रिकेट कहलाया जाता है। महत्त्वाचं म्हणजे आज या संघामध्ये आपले समालोचक अमोल जमदाडे यांचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। फलंदाजी, क्षेत्ररक्षण या क्षेत्रामध्ये ते कशा प्रकारे खेळतात ते प्रथमच पाहायला मिळेल, हे देखील एक चांगलं योगदान आहे। इस मुकाबले के दौरान अंपायर की जिम्मेदारी लेकर प्रमोद ठाकुर और स्कोर लेग के अंपायर जिनका नाम है तुषार घड़ी, ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर गणेश कोलते और उनके दूसरे ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर ओपन बल्लेबाज के हाशिए से मैदान के ऊपर नॉन स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाजी किया कर रहे हैं दीपेश कांसे। गणेश कोलते हाल ही में पिछले हफ्ते में कासरडा के बंडवाड़ी के मैदान के ऊपर टेनिस क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया गया था, तभी गणेश कोलते ने बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग दिखाते हुए दिलेरी और संयम बरकरार रखकर एक बेहतर शतक मुकम्मल किया था, छक्के चौकों की बौछार करके। उस प्रतियोगिता के दौरान कमेंटेटर के हैसियत से मैं कमेंट्री कक्ष के भीतर मौजूद था। गणेश कोलते ने कुड़ाल से एक खिलाड़ी के हैसियत से सफर किया है, लेकिन हाल ही में वो कासरडा टीम का प्रतिनिधित्व करते हुए बल्लेबाज के हैसियत से आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए, उनके पास काबिलियत है। देवबाग टीम का प्रतिनिधित्व करते हुए पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाज का नाम है प्रथमेश राहुल। प्रथमेश राहुल को संयम और कल्पकता दोहराते हुए हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर डालनी होगी, तभी रनों के ऊपर अंकुश लग सकता है और दबाव की स्थिति पैदा हो सकती है। उसी दबाव की स्थिति में विकेट का पतन होने का संभव होता है और उसी के कारण मैंने कहा कि यहां पर गेंदबाज के हाशियत से प्रथमेश को संयम और कल्पकता दोहराते हुए गेंदबाजी करनी होगी। पहली गेंद के ऊपर लाइन से भटक गए, फाइनल की दिशा के ऊपर गेंद को खेला है, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है, बैकअप करना पसंद करते थे, तब तक गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। खिलाड़ी है जिनके पास काबिलियत है, पहले गेंद के ऊपर थोड़ी सी गेंद के ऊपर संयम बरकरार रख नहीं सके और उसी का नतीजा उनको भुगतना पड़ा। पहले ओवर की दूसरी गेंद ऑफ स्टिक के बाहर की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, काफी देर तक हवा में और यहां पर देखा स्कोर लेग अंपायर के बगल में पहले विकेट का पतन, बड़ी मछली गणेश कोलते के रूप में जाले में फंस गई। सादरीकरण कॉम्बिनेशन अतिशय सुंदर या ठिकाणी साधलं जाईल। मैंने पहले ही कहा था कि पहले गेंद के ऊपर 4 रन दे बैठे थे, दिशा से थोड़े से भटक गए थे, उसी का नतीजा उनको भुगतना पड़ा था। उसी का लाभ उठाते हुए गणेश कोलते ने फाइनल की तरफ गेंद को भेज दिया 4 रन के लिए। तभी मैंने कहा था थोड़ा सा संवर कर खेलना होगा, संभल कर खेलना होगा, क्योंकि प्रथमेश राहुल जो गेंदबाजी किया कर रहे हैं उनके पास काबिलियत है। और जैसी बात मैंने कमेंटेटर के हाशिए से दोहराई थी, उसी अंदाज में गेंदबाजी साबित करते हुए अपना टैलेंट दिखा दिया आखिरकार गेंदबाज की हैसियत से प्रथमेश राहुल ने। और यही वजह थी गणेश कोलते जैसे जाबाज बल्लेबाज माया जाल में फंस गए। गणेश कोलते की विकेट का पतन होने के बाद दबाव की स्थिति पैदा हो चुकी है। संतोष पारकर 11 टीम के खेमे में दबाव से बाहर निकलना है तो आने वाले नए बल्लेबाज को
बेहतर बल्लेबाजी साबित करनी होगी। बल्लेबाज का नाम है बाला कदम। कुल मिलाकर पहले ओवर की 2 गेंदें डाल चुके, यानी कि तीसरी गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज प्रथमेश राहुल कमेंट्री कक्षक की ओर से गेंदबाजी जारी रखेंगे और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए बाला राहुल, बाला कदम। ऑफ स्टिक के बाहर की गेंद कवर की दिशा के ऊपर खेला है, शॉर्ट कवर के ऊपर बैकअप किया जाता, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, लेकिन गणेश कोलते की विकेट खोने के बाद एक बेहतर बल्लेबाज टेनिस क्रिकेट का जाना जाता है, पहचाना जाता है गणेश कोलते। लेकिन 4 रन के अपने निजी स्कोर के ऊपर कॉट आउट होकर खेमे में लौटे और दबाव की स्थिति पैदा हुई। उसी दबाव के चक्रव्यूह को भेदना है तो यहां पर बाला कदम और दीपेश कांसे को जमकर बल्लेबाजी करनी होगी। संयम और दिलेरी बरकरार रखकर उठाकर मारने का प्रयास किया। लंगन की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, सीधी गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई, बेहतरीन छक्का। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग। डीजे हो चुका है 1 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। दीपेश कांसे बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभा रहे। गणेश कोलते की विकेट का पतन होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर गिरी हुई पारी को संवारने का प्रयास किया कर रहे। उनके पास काबिलियत है। प्रथमेश फिर एक मतोबा चले। प्रथमेश की गेंद लेग स्ट्रिक के ऊपर गेंद थी, मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की, अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया और उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 12 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। ऑफ स्टिक के बाहर की गेंद, कितना बढ़िया फुटवर्क दिखाया है। काऊ कॉर्नर की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर की कुल मिलाकर अभी तक गेंदें डाल चुके हैं कुल मिलाकर 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि आखिरी गेंद, और उसी आखिरी गेंद के ऊपर बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभाया और 1 रन की सहयोग से अपने छोड़ बदले। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से 15 रन पहले ओव्हर का खेल पूरा होने के बाद पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। सुरुवातीच्या षटकात गणेश कोलतेकडून फार मोठी अपेक्षा होती। संयम आणि दिलेरी असा दुहेरी संगम साधत त्याला फलंदाजीचं प्रात्यक्षिक जो त्याचा लौकिक होता तो सत्यात उतरवणं गरजेचं होतं। त्याच्या फलंदाजीवरती कासार्डा संघाची मदार अवलंबून होती, परंतु आपल्या क्रिकेट रसिकांना नाराज करत त्याने आपली विकेट बहाल केली आणि 4 या धावसंख्येवरती त्याला झेलचीत होऊन माघारी परतावं लागलं। गणेश कोलतेची विकेट गारद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतोय तो दीपेश कांसे, आणि त्याला साथ द्यावी लागेल ती बाला कदमला, जो नॉन स्ट्रायकर वरती फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवण्यासाठी सज्ज झालाय। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, गोलंदाजाचं नाव आहे आदित्य केळुस्कर। कावकॉर्नरच्या डोक्यावरून अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलंय। गगनचुंबी षटकार, नेत्रदीपक षटकार, पंचांनी दोन्ही हात उंचावत 6 धावा घोषित केल्या आणि या 6 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली। एकंदरीत धावसंख्या झाली आहे 21 धावा। डीजे तरुणडमाचा गोलंदाज आणि त्यामुळेच रोशन धुरी, ज्याच्याकडे अनुभवाची सिधोरी गाठीशी आहे, प्रदीर्घ अनुभव त्याच्या नेतृत्वात आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळतो, जाणवतो। त्यामुळेच तो आपल्या युवा खेळाडूंना अंजारून गुंजारून चेतित करताना दिसतोय, प्रेरित करताना दिसतोय। ऑफस्टिकवरचा चेंडू फुलटॉस चेंडू होता,
दीपेश कांचनं मनात आणला असता तर मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला असता. प्रयत्नशीलता दाखवली होती, त्याचे प्रयत्न हवेत विरले. त्यामुळे जिथे 6 धावा तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. एकंदरीत धावसंख्या होते 22 एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या संगतेनंतर. कासारडे संघाकडे खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी फक्त संयम आणि दिलेरी दाखवत या ठिकाणी पार्टनरशिप उभी करणं गरजेचं, कारण दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीवरती कासारडे संघाची मदार अवलंबून. आक्रमक पवित्रा धारण केला होता, या ठिकाणी मात्र मायाजालात फसलाय तो बाळा कदम. झेलचित होऊन माघारी दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात डीजे. तास जर उपस्थित असतील तर त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने यायचं आहे. तुळशीदास, सुधीर जाधव, नवोदित फलंदाज मैदानावरती जातोय तो सुधीर जाधव. लागोपाठच्या क्रमवारीत 2 गडी गारद झाल्यामुळे दबावाचं चक्रव्यूह भेदणं थोडंसं मुश्किलीचं होऊन गेलंय. कासारडे संघाच्या बाबतीत विस्तृत अंगानं मांडणी करायचं झालं तर निश्चितच निदर्शनास आणून देऊ इच्छितो की दीपेश कांचे अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतोय. त्याला साथ द्यावी लागेल ती नवोदित फलंदाजाला. फलंदाजाचं नाव आहे सुधीर जाधव. प्लेबॉईज कासारडे संघाचा अनुभवी असा खेळाडू ज्याने एक हाती आपल्या झंझावती फलंदाजीनं प्लेबॉईज कासारडा संघाला एक हाती सामने अनेक वेळा जिंकून दिलेत. आज आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी मात्र सत्यात उतरवणं गरजेचं. ऑफस्टिकवरचा चेंडू अप्रतिम फुटवर्क साधत पहिल्याच चेंडूवरती आक्रमक पवित्रा धारण केला. एका धावेनं स्वतःचं खातं खोललंय आणि ह्या एका धावेनं कासारडे संघाची धावसंख्या झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. अप्रतिम स्कोरिंगचं कॉन्टिंग कॉमेंट्री कक्षात चाललंय. स्कोररचं नाव आहे मुन्ना साटम. त्यामुळे प्रत्येक चेंडू नंतर, प्रत्येक धावेनंतर, गडी गारद झाल्यानंतर किती धावसंख्या या नात्यानं आपल्या करण्याचा वरच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतो तोपर्यंत 2 धावा पूर्णत्वास. एकंदरीत 2 धावांनिशी धावसंख्या होते 25 एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या है 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 26 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. अतिरिक्त खिलाड़ी पानी की बोतल लेकर मैदान के भीतर. अतिरिक्त खिलाड़ी कहा नहीं जा सकता क्योंकि ये खिलाड़ी जो पानी की बोतल लेकर मैदान के भीतर गया है गणेश कोलते, जो ओपन बल्लेबाजी करने के लिए मैदान के ऊपर मौजूद थे, लेकिन आज का दिन उनका नहीं था, वक्त उनका नहीं था और यही वजह थी उनको 4 रन के ऊपर कॉट आउट होकर खेमे में लौटना पड़ता. थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर
प्रयास कर रहे हैं, तब तक एक रन भागकर पूरा करने का मौका। एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है 27 रन। 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद क्रिकेट के मैदान के ऊपर 2 बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। क्रिकेट के परिभाषा में उसी को रोमांचक क्रिकेट कहलाया जाता है, संघर्षमय क्रिकेट कहलाया जाता है, और उसी तरह की क्रिकेट देखना पसंद करते हैं तमाम क्रिकेट दर्शक। किरण धुरी की गेंद उठाकर मारने का प्रयास किया था, विकेट कीपर के दस्तानों पे चली गई। भाग्यशाली रहे, क्लोज कीपिंग होती तो यहां पर विकेट उखाड़ दिए जाते और तीसरे विकेट के रूप में बल्लेबाज को खेमे में लौटना पड़ता। देवबाग टीम के पास काबिलियत है, निचले क्रम तक खेमे में बल्लेबाजी मौजूद है, लेकिन गेंदबाजी बेहतर होनी चाहिए। कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व देखो, ऑफ ट्रिक के ऊपर गेंद थी, सफल होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। तारीफ करने लायक गेंद डाली थी, गेंदबाज का नाम था किरण धुरी। कमेंट्री कक्ष की ओर से किरण धुरी फिर एक मुतबा चले और द विकेट, आगे निकलकर खेलना पसंद किया था। और यहां पर देखो हाराकारी, क्रिकेट के परिभाषा में कहा जाता है हाराकारी, वही हाराकारी देखने का अवसर प्राप्त हुआ दर्शकों को। जिस जगह के ऊपर जमकर बल्लेबाजी होनी चाहिए थी वहां पर संयम से बिखर गए। आखिरकार अपनी बहुमोल विकेट उनको यहां पर बहाल करनी पड़ी। तीसरे विकेट के रूप में खेमे में लौट रहे आउट होने वाले बल्लेबाज का नाम है सुधीर जाधव। नए बल्लेबाज की हैसियत से सागर चौहान, सागर को रनों का मंथन करना होगा, तभी बेहतर टारगेट खड़ा कर सकते हैं देवबाग टीम के सामने। खास करके दीपेश कांसे की तारीफ करनी होगी, कितना बढ़िया बल्लेबाजी का दावित्व निभा पा रहे, बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, शरीर का संतुलन उससे भी बेहतर निगाहें। और यही वजह है गणेश कोलते की विकेट का पतन होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर संयम और दिलेरी दिखवाकर बेहतर बल्लेबाजी का दावित्व निभा पा रहे। किरण धुरी की गेंद मिड विकेट क्षेत्र के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करना पसंद करते, तब तक एक रन की पूंजी, एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान के ऊपर 28 रन। पूछने की जरूरत नहीं, बेहतरीन कॉम्बिनेशन चल रहा है स्कोरर और कमेंटेटर के बीच में। जब स्कोरर बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग किया करता है तो कमेंटेटर के हैसियत से उभर के बाहर निकलने का मौका मिलता है। पूछने की जरूरत नहीं पड़ती कितनी गेंदें डाल चुके हैं, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कौन सी टीम पहले बल्लेबाजी कर रही है और कौन सी टीम क्षेत्ररक्षण करने के लिए मैदान के भीतर उतरी है। मिडस्टिक के ऊपर गेंद थी, जगह पर रखकर खेलना चाहते थे। 1 रन का इजाफा, शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाइन लेग के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। बातों बातों में तीसरे ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर श्री स्पोर्ट देवबाग टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए देवगढ़ के इस मैदान के ऊपर संतोष पारकर 11 कासारा टीम ने स्कोर खड़ा किया है 29 रन। क्रिकेट के मैदान के ऊपर बेहतर गेंदबाजी हो पाती है तो रनों के ऊपर अंकुश लगता है, बेहतर बल्लेबाजी हो पाती है तो गेंदबाज दबाव की स्थिति में दिखाई देते हैं, लेकिन बेहतर क्षेत्ररक्षण हो पाता है तो जीत का रास्ता दिखाई देता है। जिस टीम का क्षेत्ररक्षण बढ़िया रहता है उसको जीत हासिल करते समय दिक्कत महसूस नहीं होती। आपको पता है भारत की टीम की ओर से प्रसन्ना बेदी, चंद्रशेखर गेंदबाजी किया करते थे, तभी बेहतर क्षेत्ररक्षक के हैसियत से उभर के बाहर निकलते थे। एकनाथ सोलकर विकेट कीपर के हैसियत से बेहतर गेंद और विकेट कीपिंग का दावित्व निभा पाते थे। सैयद किरमानी, फारूक इंजीनियर, स्लिप की जगह के ऊपर अजीत वाडेकर, सुनील गावस्कर अपने जमाने के बेहतर लाजवाब क्षेत्ररक्षक होकर रहे। एलन डोनाल्ड गेंदबाजी किया करते थे रफ्तार के साथ, कल्पकता के साथ, स्विंग उनको मिलती थी, तभी जॉन्टी रोड्स उभर के बाहर निकलते थे क्षेत्ररक्षक का सौजन्य देने के लिए। नितिन बांदेकर की गेंद केवल अंपायर के बगल में खेला है, क्षेत्ररक्षक आकर पहले प्रयास में बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 30 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद।
चौथी ओवर प्रगति पथ के ऊपर, और चौथी ओवर डालने के लिए गेंदबाज के हाशिए से नितिन बांदेकर, रोशन बांदेकर सगे भाई है, दोनों भी दर्शन बांदेकर। और यहां पर कहना चाहूंगा कि दोनों भी भाई बेहतर से बेहतर क्रिकेट खेलना पसंद करते हैं, और यही वजह है टेनिस क्रिकेट जगत के बेहतर खिलाड़ी की हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। फुलटॉस गेंद उठाकर मारने का प्रयास किया, कॉट होने का संभव, और यहां पर देखो चौथे विकेट का पतन। क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी, लेकिन अंपायर ने यहां पर नो बॉल घोषित की, और उसी के कारण जीवनदान मिला बल्लेबाज को। लेकिन क्षेत्ररक्षक के बेहतर क्षेत्ररक्षण को भूल कर नहीं चलेगा। इतना बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व उन्होंने निभाया था, शरीर का संतुलन और निगाहें चौकन्ने रखते हुए। स्कोर हो चुका है 32 रन। अंपायर ने नो बॉल घोषित की तो फ्री हिट का सुनहरा पल बल्लेबाज के लिए। नितिन फिर एक मोतबाद चले, उठाकर मारने का प्रयास किया, और यहां पर देखो फ्री हिट का सुनहरा पल, उसी का मौका लेना चाहते थे। मिड विकेट के ऊपर खेलना पसंद किया था। मिड विकेट के क्षेत्ररक्षक ने बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया, लेकिन फ्री हिट होने की वजह से विकेट खोने का धोखा नहीं। मेरे ख्याल से इस गेंद के ऊपर कुल मिलाकर 2 रन भागकर पूरे किए, और उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 34 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर। नितिन बांदेकर गेंदबाजी करने के लिए तैयार अपने रनिंग मार्क के ऊपर, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। नितिन रफ्तार के साथ चले, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, अपने फॉलो थ्रू में जाकर बैकअप किया, रन होने की गुंजाइश नहीं। कुल मिलाकर अभी तक चौथे ओवर की गेंदें डाल चुके हैं 3, यानी कि चौथी गेंद डालने के लिए आहिस्ता आहिस्ता अपने रनिंग मार्क के ऊपर लौटते हुए नितिन बांदेकर। दीपेश कांसे मिड विकेट दिशा के ऊपर खेलना पसंद किया था, बाद में इरादा बदला, काउ कॉर्नर की दिशा के ऊपर खेला। वहां के क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से 35 रन पहले बल्लेबाजी करते हुए संतोष पारकर 11 कासारडा टीम ने बनवाए हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर। कुल मिलाकर यहां पर अभी तक 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, चौथी ओवर प्रगति पथ के ऊपर, और चौथे ओवर की मेरे ख्याल से गेंदें डाल चुके हैं। अभी तक 4 गेंदें डाल चुके हैं, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए तैयार अपने रनिंग मार्क के ऊपर नितिन बांदेकर। लाइन से भटक गए थे, यहां पर गेंद को छोड़ देते तो स्क्वायर गेंद घोषित करते अंपायर, लेकिन लेग स्ट्रिक के काफी बाहर होने के बावजूद भी छेड़खानी करने का प्रयास किया, बल्ले का कोना लिया, और सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, और यही वजह है चौथे विकेट के रूप में अंपायर ने उनको कॉट आउट के रूप में आउट करा दिया। अभी चौथे ओवर की आखिरी गेंद शेष, और उसी आखिरी गेंद का मुकाबला करने के लिए नए बल्लेबाज आहिस्ता आहिस्ता मैदान के ऊपर जाते हुए। बल्लेबाज का नाम है सौरभ जादव। कुल मिलाकर 7 गेंदों का खेल अभी भी बाकी। आखिरी ओवर की 6 गेंदें और इस ओवर की 1 गेंद। उठाकर मारने का प्रयास किया, जोरदार अपील, और यहां पर देखो विकेट के सामने पाए, अंपायर ने आउट करा दिया। 5वें विकेट का पतन। बातों बातों में 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। अभी आखिरी ओवर की 6 गेंदें बची, और उन्हीं 6 गेंदों के ऊपर जितने हो सके उतने रन बात मायने रखती है। उसी अंदाज में बल्लेबाजी करनी होगी कासारडा टीम के बल्लेबाजों को।
पहले ओवर में प्रथमेश राहुल ने 15 रन देकर 1 विकेट मुकम्मल किया। दूसरे ओवर में आदित्य केलुस्कर ने 11 रन देकर 1 विकेट मुकम्मल किया। तीसरे ओवर में किरण धुरी ने 3 रन देकर 1 विकेट मुकम्मल किया और चौथे ओवर में नितिन बांदेकर ने 6 रन देकर 2 विकेट मुकम्मल किए। अभी 5 विकेट के नुकसान के ऊपर 35 रन 4 ओवर का खेल पूरा होने के बाद। कासारडे गावचे माजी सरपंच आदरणीय संतोष पारकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं ज्यांच्या सौभाग्यवती सध्या कासारडे गावच्या सरपंच पदावरती विराजमान झाले आहेत आणि कार्यतत्पर सरपंच म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, ते आदरणीय विद्या नकाशे सुद्धा त्यांच्या बरोबरीनं मार्गक्रमण करताना दिसत आहेत। ह्या दोन्ही मान्यवर व्यक्तींचं मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांच्या कक्षात येऊन विराजमान होण्याची विनंती करतो। मिडल के ऊपर गेंद थी, खेलना पसंद किया था। गेंद ट्रैवल कर रही है डीप मिड विकेट की तरफ। क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 36 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। अभी कुल मिलाकर गेंदें बची है 4 गेंदें। आखिरी ओवर की 4 गेंदें डाली जानी शेष। ऑफ स्टिक के बाहर की गेंद खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। अंपायर ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 37, लॉस ऑफ 5 विकेट। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित किया। अतिरिक्त रन्स के खाते में वापस 1 रन जुड़ गया। 38 रन 38, लॉस ऑफ 5 विकेट। पैरों के ऊपर टकराई थी और यहां पर देखो माया जाल में फंस गए बल्लेबाज। 6ठे विकेट का पतन। कुल मिलाकर आखिरी ओवर की गेंदें बची है 3। मान्यवरांच्या कक्षात पक्ष कुठलाही असून देतो, पक्षाच्या पलीकडे सुद्धा स्नेहाचं बंधन असतं। ज्यावेळी संतोष पारकर मार्गक्रमण करत होते त्यावेळी इथले काही खेळाडू सीना तानकर यहां पर आकर खड़े रह गए और कहने लगे, आमच्या काळातील खेळाडू, याला म्हणतात आपुलकी, याला म्हणतात प्रेम। ज्या त्या ठिकाणी पक्षाचं लेबल लावून मार्गक्रमण करायचं नसतं, सहभागी व्हायचं नसतं। पक्षाच्या पलीकडे सुद्धा, राजकारणाच्या पलीकडे सुद्धा एक क्षेत्र असतं ते मित्रत्वाचं, आणि त्या मित्रत्वाचं नातं जपण्यासाठी फक्त निभावावं लागतं ते प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचं बंधन। आणि गेली अनेक वर्ष संतोष पारकर यांनी नेमकं तेच केलं। त्यामुळे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व त्यांचं सागरासारखं उसळलं आणि आज ते सरपंच पदावरती जरी विराजमान नसले तरी त्यांनी 5 वर्षात केलेलं काम व्याजासकट गावकऱ्यांनी पुन्हा रिफंड दिलं आणि त्यामुळेच विद्या नकाशे यांच्या सौभाग्यवती सध्याच्या घडीला सरपंच पदावरती विराजमान झाल्यात। ही वस्तुस्थिती आहे, ही कर्तृत्वाची पोच पावती आहे, त्याला जेपीच्या शिक्क्याची गरज भासणार नाही। आखिरी ओवर की 2 गेंदें शेष। दीपेश कांसे की तारीफ करनी होगी। पहली ही ओवर में गणेश कोलते खेमे में लौटे थे, जो बेहतर बल्लेबाजों में से जाने जाते, पहचाने जाते। बाद में विकेटों का सिलसिला जारी रहा, लेकिन धीरेरी और संयम बरकरार रखकर एक बाजू संभालते हुए बल्लेबाजी की और गिरी हुई पारी को संवारने का नेक काम किया और 26 रन की एक लंबी पारी खेलकर गिरी हुई पारी को संवारा। 1 रन की सहयोग से 27 रन के निजी स्कोर के ऊपर दीपेश कांसे, और उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 40 रन। 6 विकेट के नुकसान के ऊपर 40 रन। अभी आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष।
कमेंट्री कक्षक की ओर से आखिरी ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। गेंदबाज का नाम है किरण धुरी। उठाकर मारने का प्रयास किया, ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद थी। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई। निर्धाव गेंद काउंटिंग की गई। बातों बातों में 5 ओवर का यानी कि पहले इनिंग का खेल पूरा हो चुका है। 6 विकेट के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए श्री स्पोर्ट देवबाग टीम के सामने संतोष पारकर 11 कासारडा टीम ने स्कोर खड़ा किया है 40 रन। तो 41 रन जीत हासिल करने के लिए बात मायने रखती है श्री स्पोर्ट देवबाग टीम को। 30 गेंदों के ऊपर 41 रनों की जरूरत, 30 चेंडू आणि 41 धावा। या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये नेमकं कुरुक्षेत्रावरती म्हणजे मैदानावरती प्रत्येक षटकामागे जो खेळ आपल्याला अनुभवता येणार आहे त्याचं विस्तृत अंगानं मराठी शैलीत वर्णन करण्यासाठी मराठीचे होणार कॉमेंटेटर मालवण देवली गावचे सुपुत्र प्रदीप देऊलकर ज्यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो आणि थोड्या वेळाकरिता तुम्हा सर्वांची रजा घेतो। धन्यवाद प्रदीप। प्रमुख पाहुणे म्हणून आपले कासारडे गावचे सुपुत्र माजी सरपंच आणि आमचे परम मित्र संतोषजी पारकर यांचा यथोचित मान सन्मान होतोय की मी विनंती करतोय आमचे अध्यक्ष अजय शेठ तेली यांना की आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे। संतोष पारकरजी यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती समोर यायचं आहे। कासारडे गावचे माजी सरपंच आणि आमचे परम मित्र संतोषजी पारकर मित्र मंडळचे सर्वेसर्वा संतोषजी पारकर यांचा यशोचित मान सन्मान होतोय। आमच्या मंडळाचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होतंय। संतोषजी पारकर यांचा मी पुन्हा एकदा भगवा चषक मित्र मंडळाचे त्यांनी सहर्ष स्वागत आणि आभार मानतोय। त्याचप्रमाणे विद्या नकाशे यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। धन्यवाद। यानंतर लगेच सामना होतोय तो म्हणजे संतोष पारकर मित्र मंडळ कासारडे वर्सेस श्री स्पोर्ट देवबाग। तर प्रथम नाणेफेक जिंकून कासारडे संघाने फलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी करताना 5 षटकांच्या नंतर मला वाटतं 6 गडी बाद 40 अशी धावसंख्या केली, 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते श्री स्पोर्ट देवबाग संघासमोर। यानंतरचं धावतं समालोचन करतायत आमचे परम मित्र देऊलकर सर। धन्यवाद। ओव्हर टू देऊलकर सर। हॅलो, धन्यवाद। नमस्कार विक्रांत मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं खूप खूप दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। लढत पाहायला मिळते ती श्री स्पोर्ट देवबाग विपक्ष संतोष पारकर मित्रमंडळ कासारडे या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळत आहे। या स्पर्धेदरम्यान कासारडे गावचे सुपुत्र माजी सरपंच उद्योजक सन्मानश्री संतोषजी पारकर साहेब, त्याचबरोबर गणेश कृपा उत्कर्ष मंडळ बंडवाडीचे सर्वेसर्वा सन्मानश्री विद्या नकाशे आणि त्यांची मित्रमंडळी या मैदानावरती आपल्याला उपस्थित होताना दिसत आहे। आपल्या शब्द सुमनांनी खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तळे बाजार पंचक्रोशी आयोजित भगवा चषक 2023 ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुपारच्या सत्रातली लढत पाहायला मिळते ती श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ विपक्ष तर संतोष पारकर कासारडे मित्रमंडळ। अर्थात या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दुपारच्या सत्रामध्ये ही लढत अर्थात 2 बलाढ्य संघांमध्ये 41 धावांचं विजयी उद्दिष्ट गाठण्यासाठी सलामीची विनीची आघाडीची जोडी श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाची उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती दिसतोय गणपत कांदळगावकर, तर नॉन स्ट्राईक एंडवरती टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव कित्येक मोठ्या संघांकडून खेळण्याचा अनुभव असलेला रोशन धुरी हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। अर्थात रोशन धुरीचा प्रवास पाहिला
मैदानात सदा स्पोर्ट वेंगुर्ले, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला अशा दर्जेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित संघाकडनं खेळण्याचा एकेकाळी आपल्या गोलंदाजीने कारकीर्द गाजवलेली हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात देवबाग म्हटलं की त्या देवबाग क्रिकेट संघाला कॅरेबियन संघ म्हटलं जातं. तर कॅरेबियन संघ का म्हटलं जातं तर त्यांची खेळण्याची स्टाईल, त्यांचा ढंग हा कॅरेबियन खेळाडूंसारखा असतो. 6 चेंडूंवरती 6 धावा असू द्या, अन्यथा 6 चेंडूंवरती 36 धावा, मात्र त्यांची आक्रमकता ही आपल्याला कायम पाहायला मिळते. अर्थात आजचा संघ पाहिला तर मिस्टर दर्शन बांदेकरची उणीव दिसते. त्याच्या नेतृत्वाखालील हा संघ यावेळी प्राथमिक फेरीची लढत खेळताना दिसतोय. तर गोलंदाजीवरती महाराष्ट्र पोलीस दीपेश कांसे पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. पहिलं चेंडू अतिरिक्त पंच प्रमोद ठाकूर यांचा इशारा, अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना दिसतोय. श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाचा धावफलकावरती नाममात्र 1 धाव बिनबाद धावफलकावरती. पंचाच्या डाव्या साइडने राईट अप ओर द विकेट दीपेश कांसे. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. गणपत कांदळगावकर चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने डीप थर्डमॅन पर्यंत चेंडू जाताना दिसतोय. अखेरच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि एकेरी धावसंख्येने आघाडीचा शिलेदार फलंदाज गणपत कांदळगावकर आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा 41 धावांचा पाठलाग करताना निर्धारित 5 षटकांमध्ये. राईट अप ओर द विकेट. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र पॉपिंग क्रीजचं उल्लंघन होताना दिसतंय. पंच प्रमोद ठाकूर अवांतर धावेचा इशारा देत आहेत आणि अवांतर धावेने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 3 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक संतोष पारकर कासार्डे क्रिकेट संघाकडनं अष्टपैलू खेळाडू दीपेश कांसे हाताळताना दिसतोय. तो या विक्रांतच्या मैदानावरती. यावेळी बॅकची लिडिंग एज अर्थात यष्टीरक्षक कडनं चूक होत आहे. धावसंख्या एक कमी धावसंख्या, मात्र एका दर्जेदार क्षेत्ररक्षणाची अति आवश्यकता संतोष पारकर कासार्डे क्रिकेट संघाला. यावेळी झेल हा जमिनीला दान होताना दिसतोय. सुदैवी ठरतोय तो रोशन धुरी नावाचा फलंदाज श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी. सांघिक धावसंख्या नाममात्र 3 धावा. पंचांच्या डाव्या साइडने राईट अप ओर द विकेट दीपेश कांसे. यावेळी सुरेख चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडू येतोय. दीपेश कांसे चेंडूवरती ताबा मिळवतोय. अर्थात धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसते. ती श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी धावसंख्या स्थिरावली ती अवघ्या नाममात्र 3 धावा. कालच्या दिवसापासून पाहिलं तर सन्मानश्री मुन्ना सटम आमच्या सोबत सुरेख गुणलेखन करताना दिसत आहेत. अचूक मत ठाम मत पाहायला मिळत आहे. एक करडी नजर विक्रांत मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू हा त्यांच्या नजरेतनं सुटू शकत नाही, अन्यथा धावफलकावर ही सांघिक धावसंख्या नाममात्र 3 धावा. राईट अप ओर द विकेट. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय तो शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव मिळते. ज्या एकेरी धावसंख्येने रोशन धुरी आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती नाममात्र 4 धावा. एक संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल. 41 धावांचा पाठलाग करताना तो श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ. यावेळी सुरेख चेंडू आखू टप्प्याचा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. डीप लॉंगनला झेल उडतोय, मात्र उडालेला झेल हा दमनीला दान होताना दिसतोय. क्षेत्ररक्षकाची चुकी होते. दीपेश कांसे यावेळी थोडासा निराश होताना दिसतोय. काय ज्या चेंडूवरती गणपत कांदळगावकरची खेळी समाप्त झाली असते ती जीवनदान मिळताना दिसतंय गणपत कांदळगावकर या फलंदाजाला. आता गत वर्षी ज्याने भगवा चषक हायस्कूलच्या मैदानावरती आपल्या फलंदाजाने गाजवला होता तोच गणपत कांदळगावकर. यावेळी मैदान हे वेगळं पाहायला मिळतंय. श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ म्हणजे विक्रांत मैदान. ज्या विक्रांत मैदानाला एक आपला इतिहास पाहायला मिळतोय. विजयी क्रिकेट संघ केरवडा संघाचे खेळाडू या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. यावेळी बॅकफुटला सरसरतोय चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने टोलवलं जात आहे. एकेरी धाव ही जलद गतीने पूर्ण होत आहे. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहे स्वीपर कव्हर वरती आणि चेंडूची परती विलंबाने होत आहे. तोपर्यंत एकेरी धावेचं लिलया दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसत आहे श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 8 धावा 41 धावांचा पाठलाग करताना पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. लढत पाहायला मिळत आहे दोन उभय संघांमध्ये. श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ मालवण तालुक्यातील तर दुसरा कणकवली तालुक्यातील क्रिकेट संघ पाहायला मिळतोय संतोषजी पारकर मित्रमंडळ कासार्डे. या दोन उभय संघांदरम्यान हे गरमागरमीच्या वातावरणामध्ये ही दुपारची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. औचित्य तळे बाजार पंचक्रोशी
वर्षी आयोजित भगवा चषक अर्थात हा भगवा चषक यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सन्मान श्री अजय तेली, सन्मान श्री केतन खाडिये, सन्मान श्री महेश लाड, शाखा प्रमुख तळवडे, सन्मान श्री पापा कदम, शाखा प्रमुख ताम्हानेगाव, सन्मान श्री रोहित गावकर, सन्मान श्री बाबू भांडे, लोकप्रिय क्रिकेटर, सन्मान श्री संदीप जाजम, सन्मान श्री सतीश जाधव आणि सन्मान श्री अमृत पाटील यांच्या अथक प्रयत्नांमधून ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होताना दिसतंय आपल्याला। वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघाकडनं सौरभ यावेळी सज्ज होताना दिसतोय। तो गोलंदाजीच्या आक्रमणावरती फलंदाजी मध्ये आपल्याला प्रारंभीची जोडी अजूनही मैदानावरती पाहायला मिळत आहे। पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट सौरभ यावेळी उजवेष्टीवरती शपल होतोय। चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय रोशन धुरीचा। आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय। अवघ्या नाममात्र 8 धावा धावफलकावरती बिनबाद 41 धावांचा पाठलाग करताना यावेळी चेंडू गोल्डन स्पॉटवरचा उससे घेतलेला चेंडूला स्टिअर केलं जातंय। शॉर्ट कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक झपकन येतोय। चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव मिळते रोशन धुरीच्या खाती एकेरी धाव नोंदली जाते, तर एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरसावताना दिसतोय। 9 धावा बिनबाद धाव फलकावरती 41 धावांचा पाठलाग करताना दर्शन बांदेकर, रोशन धुरी यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघ मात्र आज दर्शन बांदेकर आपल्याला पाहायला मिळत नाही। अर्थात दर्शन बांदेकर आता मात्र एका व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय। यावेळी चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर परकटला जातोय। पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा। अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पोहोचते, ती 10 धावा धावफलकावरती 10 अंकाला की नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान क्रिकेटपटूची आठवण होत आहे मिस्टर सचिन रमेश तेंडुलकर। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळी मनोबल गणपत कांदळगावकरचा फसला जातोय। अर्थात क्षेत्ररक्षण आउटफील्ड पाहिलं तर चॅलेंजिंग आउटफील्ड, या आउटफील्ड वरती क्षेत्ररक्षण करणं थोडासा क्षेत्ररक्षकांचा कस या मैदानावरती नक्कीच लागतोय। चेंडू हुलकावणी देतोय गोलंदाज सौरभला आणि एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी। 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत रोखलं गेलं मोठ्या फटक्यांसाठी श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला, जे कॅरेबियन संघ ओळखला जातोय, मात्र ते मोठे फटके अजूनही पाहायला मिळत नाहीत श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाकडनं। यावेळी चेंडू टोलवला जातोय, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, संभाव्य चौकाराला रोखलं जात आहे। संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक लीला सुरेख सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या चेंडूवरती आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 12 धावा 41 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत एक नियंत्रित मारा म्हणावं लागेल। अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सौरभची, पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी फुल टॉस प्रकारचा चेंडू फटका मिस टाइम होतोय, झेल टिपण्याची नामी संधी आपल्या फॉलो थ्रू मध्ये गणपत कांदळगावकर सारख्या फलंदाजाला सापळ्यामध्ये फसवलं जात आहे आणि पहिला हादरा बसतोय श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला। तंबूच्या आसऱ्याला येतोय गणपत कांदळगावकर हा खेळाडू डीजे। अतिशय धोकादायक फलंदाज नेहमी सलामीवीराच्या रूपात फलंदाजीसाठी येताना दिसतोय, मात्र यावेळी थोडासा उशिराने फलंदाजीसाठी येतोय। नंबर 3 वरती पाचारण केलं जात आहे फलंदाजीसाठी ते गॉडविनला। अर्थात तो गॉडविन ज्याने कोचरा येथील आयर्लंड ट्रॉफी मध्ये सुंदर फलंदाजी केली होती आणि ज्या फलंदाजीच्या जोरावरती बलाढ्य केरवडा क्रिकेट संघाचा पराभव केला होता श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाने। यावेळी डाव्या एष्टीवरचा लोअर फुल टॉसचा चेंडू पायचीचा अपील केलं होतं, चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव मिळताना दिसतंय। सुदैवी ठरतोय गॉडविन नावाचा फलंदाज आणि एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या 13 धावा, पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा। 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अर्थात षटक समाप्त होत आहे दुसरं। प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात
41 धावांचा पाठलाग करताना. आपण पाहतोय तळे बाजार पंचक्रोशी आयोजित भगवा चषक 2023 भव्य दिव्य ही ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुपारच्या सत्रातली ही लढत पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येते. नक्कीच श्री संतोष नाणेकर आणि त्यांची पूर्ण टीम ह्या विक्रांतच्या मैदानावरती लाईव्ह प्रक्षेपण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे प्रेक्षक कामानिमित्त किंवा व्यवसाय निमित्त बाहेर आहेत त्यांना या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेता यावा हेच कुठंतरी तळे बाजार पंचक्रोशी मंडळाने पाहिलं आणि भगवा चषक 2023 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम महाराष्ट्र पोलीस कासार्डे दीपेश कांसे यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट गॉडविनसाठी. यावेळी आपल्याला लेमन कट फटका पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. यष्टिरक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय. धाव घेणं थोडस कठीण होऊन बसतंय श्रीस्फोट देवबाग क्रिकेट संघाला. समीकरण येत आहे येणारे 17 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता ती श्रीस्फोट देवबाग क्रिकेट संघाला. श्रीस्फोट देवबाग क्रिकेट संघ जर पाहिला तर आक्रमकता त्याचबरोबर कल्पकता ह्या दोनोंचाही मिलाप आणि जो संघ एक कॅरिबियन संघ म्हणून ओळखला जातोय, शैली पाहिली जाते त्यांची आक्रमकता, ती आक्रमकतेला कुठंतरी यावी बोथट ठरवलं जात आहे ते कासाडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडनं. पंचांचा इशारा येतोय. अवंतर धावेचा चेंडू प्रमाणापेक्षा जास्त उंची घेतोय पंच प्रमोद ठाकूर. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग पंच गोलंदाजाला इशारा सूचना दिली जाते. वन बाउन्सचा इशारा अर्थात अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसत आहे. 14 धावा धावफलकावरती 41 धावांचा पाठलाग करताना श्रीस्फोट देवबाग क्रिकेट संघ विक्रांतच्या मैदानावरती. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा बॉलर बॅट फटका पाहायला मिळतोय. मिस टाइमिंग फटका पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने ही सांगता होताना दिसत आहे दीपेश कांसे यांच्या गोलंदाजीवरती. अर्थात महाराष्ट्र पोलीस म्हटलं की सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे ब्रीद वाक्य महाराष्ट्र पोलिसांचं. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट दीपेश कांसे. यावेळी सुरेख गुड लेंथ वरचा चेंडू थेट विसावला जातोय. अर्थात या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने होताना दिसत आहे ती दीपेश कांसे याच्या गोलंदाजीवरती. 15 चेंडू 27 धावा. जसे चेंडू कमी होतील दबाव वाढत जाईल. मात्र फलंदाजीचा सूर गवसताना दिसत नाही तो उजव्या हाताचा फलंदाज गॉडविन याला. यावेळी फटका येतोय, चेंडू येतोय डीप लॉंगनला. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे. पाहायला मिळत आहे श्रीस्फोट देवबाग क्रिकेट संघासाठी. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरचा भिरकवण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग डीप फाईन लेगच्या दिशेने तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय. समीकरण बदललं जात आहे. येणारे 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता श्रीस्फोट देवबाग क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी. दीपेश कांसेचे कौतुक करावं लागेल. एका अचूक टप्प्यावरची कंजूशी करणारी गोलंदाजी आतापर्यंत रोखलं गेलं श्रीस्फोट देवबाग संघाला. यावेळी फटका येतोय. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
दीपेश कांसे महाराष्ट्र पोलीस अर्थात महाराष्ट्र पोलिसांचं सदरक्षण आहे खलनिग्रह हे ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात हे ब्रीद वाक्य आलं कुठून तर श्रीमद भागवत पुराण स्कंद 10वा अध्याय 17वा आणि श्लोक 27वा ज्या श्लोकामध्ये 4 ओळी आहेत त्यापैकी दुसरी ओळ सदरक्षणाय खलनिग्रहाय साधू संतांचं रक्षण आणि दुष्टनांचा नाश असं हे आपल्याला या ब्रीद वाक्याचा अर्थ पाहायला मिळतोय. 3 षटक 18 चेंडूचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 24 धावा. अमित जाधव वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. तो संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघाकडनं. सलामीवीर रोशन धुरी ऑन स्ट्राइकवर उजव्या हाताचा फलंदाज. यावेळी चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. पंचांचा इशारा येतोय म्हणजे क्रीजच्या बाहेर चेंडूचा टप्पा पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा नो चेंडूचा अर्थात फ्री हिटचा चेंडू असेल या पुढचा. आपण पाहतोय भगवा चषक तळे बाजार पंचक्रोशी आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा विक्रांत या मैदानावरती. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. पंचांचा इशारा थोडासा बदलताना दिसतोय. अवांतर धावेचा इशारा येतोय आणि अवांतर धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर 25 धावा पाव शतक फलकावर लागतंय श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाचं. यावेळी चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. डीप लॉंग अफवरचा क्षेत्ररक्षक येतोय. झपकन क्षेत्ररक्षण करतोय आणि एकच धाव मिळते श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलली जाते. 26 धावा एका गडीच्या मोबदल्यात. सलामीवीर रोशन धुरी त्याच्या साथीला गॉडविन नंबर 3 वरती गेलेला फलंदाज. एक आक्रमक शैलीचा फलंदाज. आक्रमकता ही नसा त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र चेंडू यावेळी नेमका खाली राहतोय. जो अंदाज वर्तविला गेला होता फलंदाजाकडनं की चेंडू थोडासा उंची प्राप्त करेल त्यावरती पुलचा फटका मला खेळण्याजोगा मिळेल. मात्र या पूर्णपणे निराश होताना दिसतंय फलंदाज गॉडविन कडनं. अर्थात चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि निर्धाव चेंडूने समीकरण बदलताना दिसतंय. 10 चेंडू 15 धावा. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय डीप लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. अर्थात कॅमेरामनचं स्वागत केलं जात आहे एका मोठ्या फटक्याने. डीजे नऊ चेंडू 9 धावांची आवश्यकता श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी. गॉडविन एका वेगळ्या लय मध्ये पाहायला मिळतोय. आक्रमण करणं यावरती भर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्या आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज अमितचा पाहायला मिळतोय. तो विक्रांतच्या मैदानावरती. सुरेख कमबॅक सुरेख परती म्हणावी लागेल अमित जाधव या गोलंदाजाची. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ फोर्थ विकेट षटक क्रमांक 4 हाताळताना दिसतोय कासाडे क्रिकेट संघाकडनं. या हिवी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. सलग 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. समीकरण बदललं जात आहे. येणारे 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला. 7 चेंडू 9 धावा हे समीकरण श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. अर्थात गगनभेदी आकाशाला गवसणी घालत डीप मिड विकेट सीमारेषेच्या चेंडू 3 धावांची आवश्यकता. सांघिक धावसंख्या पोहोचते 38 धावा धावफलकावरती. 41 धावांचा पाठलाग करताना 2 मोठ्या फटक्यांमुळे या सामन्याचं चित्र समीकरण बदललं जात आहे. अर्थात गॉडविनची
गॉडविन डिसोजाची विस्फोटक फलंदाजी ही कारणीभूत ठरते. वैयक्तिक 22 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. अर्थात विजय आणि पराभव यामध्ये उभा राहताना दिसतोय श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी तो गॉडविन. तर एका बाजूने संयमी फलंदाजी रोशन धुरीची वैयक्तिक 4 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. अर्थात साथ देतोय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न हा त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. समीकरण येत आहे 6 चेंडू आणि अवघ्या 3 धावांची आवश्यकता. मात्र गोलंदाजाने कंबर कसली तर नक्कीच सामना रोमहर्षक स्थितीत जाऊ शकतो संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघासाठी. सुधीर जाधव या इनिंगची सांगता इतिश्री करणार क्रिकेट षटक आपल्याला पाहायला मिळत आहे ते संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघाकडनं. गोलंदाज सुधीर जाधव गोलंदाजीच्या स्क्रीनवर थेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होताना दिसतोय. 6 चेंडू 3 धावा आणि ऑन स्ट्राईक वरती रोशन धुरी नावाचा फलंदाज. यावेळी फटका येतोय, चेंडू मिड ऑफला क्लिअर करतोय, डीप लॉंगनवरचा क्षेत्ररक्षक येतोय, चुकी होते आणि चुकीला माफी नसते क्रिकेटच्या पटलावर. चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. विजयी चौकार म्हणावं लागेल आणि विजयी चौकाराने विजय संपादन करतोय श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ. श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाचं मनापासून खूप खूप अभिनंदन. मात्र संतोष पारकर कासाडे क्रिकेट मंडळाचं